नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मोटिवेशनल 1-3 मिनिटमध्ये। आज आपण बघणार आहोत श्रावण मासातील कथा। जर तुम्ही श्रावण सोमवार करत आहात आणि जर तुम्ही ही कथा वाचली किंवा ऐकली तर तुम्हाला अधिक पुण्य मिळेल। तर चला कथा ऐकूया। तर प्राचीन काळी एक श्रीमंत माणूस होता, ज्याच्याकडे सर्व प्रकारची संपत्ती आणि कीर्ती होती, परंतु दुर्दैव हे होते की त्या माणसाला मूल नव्हते। याबद्दल तो नेहमी दुखी असायचा। पण तो आणि त्याची पत्नी दोघेही शिवभक्त होते। या दोघांनी सोमवारी भगवान शंकराची पूजा करून उपवास सुरू केले। त्यांची खरी भक्ती पाहून माता पार्वतीने भगवान शंकरांना या जोडप्याची रिकामी मांडी भरण्याची विनंती केली। परिणामी शिवाच्या आशीर्वादाने त्यांच्या घरी मुलगा झाला। परंतु मुलाच्या जन्माबरोबरच आकाशातून आवाज आला की या मुलाचे आयुष्य खूप कमी आहे। या मुलाचा वयाच्या 12व्या वर्षी मृत्यू होईल। या अंदाजाने त्या माणसाला मुलगा झाल्याबद्दल फारसा आनंद झाला नाही। त्यांनी मुलाचे नाव अमर ठेवले। अमर थोडा मोठा झाल्यावर त्याच्या वडिलांनी त्याला शिक्षणासाठी काशीला पाठवणे योग्य वाटले। त्याने आपल्या मेवण्याला अमरसोबत काशीला पाठवायचे ठरवले। अमर आपल्या मामासोबत काशीकडे निघाला। वाटेत जिथे जिथे तो विसावला तिथे तिथे त्याने ब्राह्मणांना दान दिले। चालत चालत ते एका शहरात पोहोचले, जिथे एका राजकन्येचा विवाह सोहळा होत होता। राजकन्येचा नवरा एका डोळ्याने आंधळा असल्यामुळे वराच्या कुटुंबाने ही गोष्ट राजघराण्यापासून लपवून ठेवली होती। राजाला ही गोष्ट कळली तर लग्न होणार नाही अशी भीती त्यांना वाटत होती। त्यामुळे वराच्या कुटुंबियांनी अमरला लबाडाचा वर बनण्याची विनंती केली आणि तो त्यांची विनंती नाकारू शकला नाही। अशा प्रकारे अमरने त्या राजकन्येशी लग्न केले, पण त्याला तिला फसवायचे नव्हते। त्यामुळे या घटनेचे संपूर्ण सत्य त्याने राजकुमारीच्या डायरीत लिहून ठेवले। जेव्हा राजकुमारीने अमरचा संदेश वाचला तेव्हा तिने अमरला तिचा नवरा म्हणून स्वीकारले आणि तो काशीहून परत येईपर्यंत त्याची वाट बघेन असे सांगितले। अमर आणि त्याचे मामा तिथून काशीच्या दिशेने निघाले। काळाचे चाक पुढे सरकत राहिले। दुसरीकडे अमर नेहमीच धार्मिक कार्यात मग्न असायचा। अमर जेव्हा 12 वर्षांचा झाला तेव्हा तो शिव मंदिरात भोलेबाबांना बेलाची पाने अर्पण करत होता। त्याचवेळी प्राण घेण्यासाठी यमराज तिथे आले, परंतु त्यापूर्वीच भगवान शिव अमरच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि त्यांना दीर्घायुष्याचा आशीर्वाद दिला। परिणामी यमराजांना रिकाम्या हाताने परतावे लागले। पुढे काशीतून शिक्षण घेतल्यानंतर अमर आपल्या पत्नीसह म्हणजेच राजकुमारीसह घरी परतला। मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू सो मच।